अनमोल मार्गदर्शन सूचक वक्तव्य आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला कोणत्या प्रकारे पुढे जायचं आहे याची नांदी द्योतक एक मार्गदर्शन या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळालं। धन्यवाद पुन्हा एकदा सर्व उपस्थित पाहुणे, खेळाडू, क्रीडा रसिक, क्रिकेट प्रेमी आणि डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून आमच्या घर बसल्या देखील प्रेक्षक वर्ग जे पाहत आहेत यांच्यासाठी प्रशांत मेडेकर मुक्काम केरी हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर धामणी गावचा हा खेळाडू काय कमाल करतोय, क्रीजच्या बॅट मधून पहिला षटकार। मगाशी मनुष्य साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे कामगिरी, षटकार, जबरदस्त कामगिरी। या स्पर्धेमध्ये 2018ला युवा खेळाडू, या स्पर्धेमध्ये देखील कमी वयाचा खेळाडू, मात्र धमक आत्ताच वक्तव्य केलं बाईंनी की सचिन तेंडुलकर सरांनी कशा पद्धतीने आपले योगदान दिलं कमी वयात। आता मात्र कव्हरचा खेळायचा होता आणि बाद झालेला आहे, मोठी विकेट, पहिला गडी बाद होतोय मिड ऑफला। 2 चेंडू धावसंख्या 6, दामणी संघाला लागलेला मोठा धक्का, खेळाडू बाद। डीजे सामाजिक भावनेचे असे ठेवून या हो भान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। कुणबी चषक 2024 का सेमीफाइनल का ये पहला मुकाबला आप देख रहे हैं। इनफॉर्म बैटर क्रिश बैक टू द पेवेलियन, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, मिड ऑफ के ऊपर से खेलना चाह रहे थे, मिड ऑफ पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग और अभी को सफलता मिली है, सुंदर कैच लपा गया। स्कोर 6 रन 1 विकेट के नुकसान पर। दोनों बहुत ही अच्छी टीम में मैदान के अंदर, एक तरफ आप धामनी के खिलाड़ी देख रहे हैं, दूसरी तरफ से चिंचाली, और ये तगड़ा मुकाबला है। अपने बॉलिंग मार्ग पर गेंदबाज तैयार, अभिषेक गेंदबाजी कर रहे, आगे गेंद थी, गेंद को ड्राइव किया, कवर क्षेत्र में खिलाड़ी तैनात है, जब तक कि गेंद को फील करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। तो कम से स्कोर 7 रन 1 विकेट के नुकसान पर। पहिल्या चेंडूवरती षटका ठोकल्यानंतर विकेट आलाय आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थोडंसं हलक्या हाताने चेंडूला खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता। सेमीफायनलचा मॅच आहे आणि सेमीफायनलच्या मॅच मध्ये 2 संघ जे एकमेकांसमोर सुंदर सुंदर गोलंदाजी बघा, बॅक ऑफ द हँड हा चेंडू हाताळला गेला होता, निर्धाव चेंडू संपलाय, 4 चेंडूचा खेळ, धावा धावलकावरती 7। अभी ने बहुत अच्छी तरह से कमबैक किया है, क्योंकि पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर विकेट है, उसके बाद में सिंगल, और फिलहाल उसके बाद में यह बिंदी गेंद। बल्लेबाज मनीष जिन्होंने खाता नहीं खोला, स्ट्राइकर पर बल्लेबाजी करने के लिए बिल्कुल तैयार। ओ ये फुल टॉस गेंद थी, ऑन साइड पर खेलने की जो कोशिश जरूर की थी, लेकिन दुविधा है, यहाँ मन में थोड़ी आशंका थी, और इसके कारण देखिए ये फुल टॉस गेंद था, उसके बावजूद गेंद और बल्ले के बीच कोई संपर्क नहीं हुआ, विकेट कीपर ने गेंद को गैदर किया। स्कोर 7 1 विकेट के नुकसान पर। असं वाटतं की क्रीज बाद झाल्यानंतर थोडंसं काही दबाव जाणवतोय का बॅटिंगवरती? क्रीज जो महत्त्वाचा खेळाडू होता, जसा राजेशजी यांनी उल्लेख सुद्धा केला होता, कमी वयामध्ये अल्पावधीमध्ये ज्यानं आपला खेळ उंचावलाय, असा खेळाडू ज्यावेळेला बाद झालाय तेव्हा इतर खेळाडूंवरती दबाव जाणवतोय। कट करायचा होता, पाठीमागे जाऊन जागा बनवली, चेंडूला केले कव्हर पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, एक धावे चेंडूवरती पूर्ण सुरुवात झाली होती षटकारानं, नंतर विकेट। पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धावलकावरती 8। ऐकू एक संगीत आणि येऊया मॅचच्या दिशेनं। आझाद मैदान ओवल विल्सन पुरते हो वाजले, कुणबी चषकाचे हे नाव मुंबईत गाजले, मुंबईत गाजले, साऱ्या मुंबईत गाजले, मुंबईत गाजले, साऱ्या मुंबईत गाजले, सारे झोकून देती प्राण मिळविण्या सन्मान, सारे झोकून देती प्राण। वेलकम बैक सभी दर्शकों का खिलाड़ी का स्वागत है। मंडलगढ़ तालुका कुणबी क्रीडा एसोसिएशन प्रेजेंट कुणबी चषक 2024 आप देख रहे हैं, और ये दर्शक दीर्घा में दर्शक देखिए, तमाम दर्शक कड़ी धूप में ये तमाम दर्शक एंजॉय कर रहे हैं, कुछ दर्शक बातें कर रहे हैं, कुछ लोग एंजॉय कर रहे हैं। इस ओवर की अगली गेंद सीधे बल्ले से गेंद को खेलते हैं, लॉन्ग ऑन पर बॉर्डर पर खिलाड़ी तैनात है, 1 रन देने का मौका, दूसरे के बारे में सोच रहे लेकिन खतरा हो सकता था, स्ट्राइकर इनके बल्लेबाज ने मना किया। मनीष और नीतीश की जोड़ी मैदान के अंदर, स्कोर अगर देखें तो इसी के साथ 10 रन 10 ऑन द बोर्ड। आता पहिल्या झटक्यानं थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला जातोय, खास करून धामणी संघाकडनं, आणि ज्यावेळेला तुम्ही टॉप 3 मध्ये आलात, सेमीफायनलचा मॅच खेळतात, याचा अर्थ नियोजन असायला हवं, प्लॅनिंग।
जसा प्लॅनिंगचा उल्लेख कालही केला होता ती प्लॅनिंग तुमच्याजवळ असायला हवी. कुटुंबाचा चेंडू होता, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न, पायावरती चेंडू हाताळलाय, स्लिप पॉइंटला जोपर्यंत चेंडू राहील 1 धाव. या ठिकाणी नायनेगावचे सुपुत्र एक प्रतियश उद्योजक असोसिएशनसाठी वेगवेगळ्या माध्यमातून ज्यांचं योगदान लेग बाय दिलंय पंचांनी, आदरणीय विजयदादा गावडे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान मी अध्यक्ष हेमंत शिगवण आपणास विनंती करतोय, आपण विजयदादा गावडे यांचा सत्कार सन्मान करूया. मिस्टर स्ट्रोक आहे, खेळाडू त्या ठिकाणी येतोय आणि खेळाडू बाद, मनीष बाद होतोय. महत्वाची जोडी तंबूच्या आश्रयाला आणि 2 खेळाडू पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतोय. दुसरी ओव्हर की पहिली ओव्हर गणेश? दुसरी. धाव संख्या धाव फलकावरती 11. यातील विजेता फायनल मध्ये पोहोचणार आहे. एक जबरदस्त योगदान आपण पाहत आहोत. मंडणगड तालुका कुणबी सेवा संघ संलग्न मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशन आयोजित कुणबी चषक 2024 क्रिकेट स्पर्धा 24वे वर्ष 24वा पर्व आपण या ठिकाणी नारिंगी क्रिकेट क्लब नारिंगी विरार या ठिकाणी पाहत आहोत. या स्पर्धेचा आजचा दुसरा अंतिम दिवस आणि उपांत्यविरुद्ध सामना धामणी विरुद्ध आपण पाहत आहोत चिंचाळी या 2 संघांमध्ये. स्ट्राईकला सचिन, पुढचा चेंडू तेजस. आता मात्र पूल एक स्लॉक मध्ये घेऊन स्ट्रोक खेळायचं होतं, मग तितकंसं टायमिंग पाहायला मिळालं नाही. या अगोदर त्यांच्या मुलाला पाहिलं आपण फलंदाजी करताना. व्हेरी फर्स्ट बॉल फरचा बॉल षटकार आणि त्यानंतर आता सचिन आहेत. यांच्यावर देखील आम्ही क्रिकेट खेळलो 1999ला, ज्यावेळेस या संघामध्ये तुकाराम घागरूम हे देखील होते, ज्यावेळेस सचिन तरुण होता आणि आज कित्येक युवा खेळाडू त्याच्यावर देखील खेळताना पाहतोय आपण. आता मात्र हा चेंडू जातोय डिपिश लॉग ऑफला, खेळाडू त्या ठिकाणी तो एकदा पूर्ण करतोय 2 धावांसाठी. नितेश अजून एक जुना खेळाडू आहे आणि दोन्ही संघाचे अनुभवी खेळाडू आहेत. सत्कार सन्मान झालेला आहे. पुन्हा एकदा आपण जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये प्रशांत सर आणि तुकाराम मंगेला सरांकडे. धन्यवाद. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. धावा फलकावरती जाऊन पोहोचल्या त्या 12. गोलंदाज पुन्हा एकदा रेडी होतोय. एक क्रॉस गेले पुढे तर सरसावले, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता पण ऑन द मार्क नाही खेळू शकले. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण होत असताना धावा फलकावरती 11 की 12 थोडस कन्क्लुजन आहे. 11. 2 षटकांचा खेळ. धावा फलकावरती 11. मंडणगड तालुका कुणबी क्रीडा असोसिएशनच्या माध्यमातून कुणबी चषक 2024चा एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय. कालच्या दिवसापासून 40 संघ खेळले आणि आता ही लढाई टॉप 3 मध्ये येऊ घातले. तिसरा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज अजय डेरी या एका खेळाडूंना पूर्णपणे प्रभावित केले. जे टॉप 5 असतील ना, 5 हाय फायचा परफॉर्मन्स ज्याने केला असेल त्याच्यामधला एक खेळाडू आहे अजय, जो आता गोलंदाजीसाठी सज्ज होतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंडला नितेश. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या खालच्या टोकाला पाठीमागे यष्टीरक्षक जाऊन फील्ड करतील. 1 धावे चेंडूवरती पूर्ण. कुटप्याचा चेंडू होता, हुक करायचा होता आणि हीच गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये आपण अजयची पाहिली होती. याच पद्धतीने ते गोलंदाजी करतात किंवा याच टप्प्यावरती ते गोलंदाजी करतात हे कालही आपण पाहिलं होतं. समोरच्या दिशेने चेंडू खेळला, क्षेत्ररक्षकाला चेंडूच्या खाली विकेट महत्वाचा विकेट. तिसऱ्या चेंडूवरती गडी बाद. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. थँक्यू. सत्कार आणि सन्मान आपण करत नायने गावचे आदरणीय विजय शेठ
गावडे साहेब यांचा सत्कार आणि सन्मान आपण सन्माननीय अध्यक्ष हेमंत शिगवाण यांच्या शुभ हस्ते ही मायेची शाल आणि फुलांचा पुष्पगुच्छ सन्मानचिन्ह देऊन आपण करत आहोत. आणि नक्कीच साहेब आपलं सहकार्य फार मोलाचं आम्हाला लाभलेलं आहे. पुन्हा एकदा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक आभार, धन्यवाद. दोन चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने एकाच पद्धतीने फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाज करतोय. सेमीफायनलचा मॅच आहे आणि इथे ज्या पद्धतीने तुम्हाला फलंदाजी करायची धामणे टीम बघा, याच्या अगोदर एक ड्रॉ झाला होता, तिथून तुम्हाला बाय मिळाली होती, निवांतपणा तुम्हाला होता लेग बायच्या रूपात. पण तो निवांतपणा होता का रिलॅक्सेशन होतं तुमच्यामध्ये राजेशजी? हा नक्कीच त्या ठिकाणी पहिल्या बॉलमध्ये षटकार आल्यानंतर चांगली कामगिरी करू शकले नाही. आणि नंतर बघा पहिल्यांदा आपण जर पाहिलं तुकाराम सर तर धामणी संघाची मिडल ऑर्डर टेस्ट झालेली आहे सेमीफायनलमध्ये. या अगोदर आपण मनीष क्रिशला मॅक्झिमम पाहिलेला आहे बॅटिंग करत असताना, प्रशांतला पाहिलेलं आहे. आणि आता मात्र ते खेळाडू बाद झाल्यानंतर सामना ज्या स्थितीमध्ये आपण पाहतोय अजय अनुभवी पुढचा चेंडू. आणि आता मात्र या चेंडूला नितेश खेळून करतोय डीप मिड विकेटला, एक धाव पूर्ण करतोय. मिसफिल्डिंग होईपर्यंत रनआउटची संधी आहे आणि सहज सोपा रनआउट धावबादच्या रूपामध्ये धावसंख्या आपण पाहतोय या पहिल्या सेमीफायनलमध्ये. कारण यातील विजेता संघ फायनलमध्ये उंबरशेत बरोबर खेळणार आहे. 3 ओव्हर धावसंख्या 15 आणि 16 धावांची गरज. सेमीफायनलचा मॅच आहे. सेमीफायनलच्या मॅच मध्ये 16 धावांचं लक्ष्य तुम्हाला गाठायचं आहे. सचिनजी शिगवाण पहिल्या 1999ला जे मंडणगड तालुका कुणबी क्रीडा समिती ज्या पहिल्यांदा विजेता संघ होता कुडूक, या संघाचा सलामीचा फलंदाज आघाडीचा विस्फोटक होंडा नावाने प्रसिद्ध सचिन शिगवाण आपलं देखील या आमच्या समालोचन कक्षात या स्टेजवर हार्दिक स्वागत. या अगोदर बागडेवाडीचे शरद बागडे यांना देखील पाहिलं, काल आपण बुरी गावचे यांना देखील पाहिलं होतं, जे या ठिकाणी खेळाडू आलेले आहेत, समाज बांधव आहेत. मी मगाशी उल्लेख केला कुडूक गाव, आपण सचिन माळी यांनी देखील म्हटलं कुडूक आहे, माप्र बंदरवाडी, गोटे बंदरवाडी, लोकरवण, उंबरशेत, गोठे बंदरवाडी, त्यानंतर भागडेवाडी, पालेकोण या वेगवेगळ्या संघांनी या संपूर्ण स्पर्धेवर आपली हुकूमत गाजवली होती. आणि ओपनिंग बॅटर नेहमीच आपण सचिन शिगवण हेमंत शिगवण या बिनीच्या जोडीला एकेरी दुहेरी धावा ज्या पटाईतपणे काढायचे आणि षटकार चौकार नंतर हुकमाचा एका आपण सुधीर अबगुलला पाहिलं. खूप वेगळ्या पद्धतीने 1999ला कैशीपाटा मैदानावर केरवीच्या स्पर्धेमध्ये शरद 11 या संघाने सुरुवात केली प्रकाश कंचावडे यांच्या माध्यमातून. तदनंतर एप्रिलमध्ये या संघाने निश्चितपणे विल्सनच्या मैदानावर इतिहास घडवला. आणि काल देखील मी उल्लेख केला, आजही पहिल्यांदा 80 या दशकामध्ये झालेली मंडणगडची स्पर्धा ती देखील कुडूकने जिंकली. 99ला पुन्हा एकदा सुरुवात ती देखील कुडूकने. आणि सचिन शिगवण आपलं हार्दिक स्वागत. एक मधुर संगीत ऐकूया आणि आपण जाऊया सेकंड इनिंगकडे. धावांची गरज आहे 16. धन्यवाद. क्रिकेटचा हा महासंग्राम नारंगीस घुमतो, कुणबी उत्सवात माझा मंडणगड झुमतो, मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो, मंडणगड झुमतो माझा मंडणगड झुमतो. कुणबी क्रीडा विनंती करतोय संजयजी मनोज साहेब, आपण कुडूक सचिन शिगवण यांचा सत्कार, सुरेश भवणे यांचा सत्कार झालेला आहे. संजय या ठिकाणी मनवे साहेबांच्या शुभ हस्ते सचिन शिगवण यांचा देखील सत्कार झालेला आहे का? ओके, धन्यवाद. सचिनजी शिगवण आपलं देखील हार्दिक स्वागत. काल देखील त्यांनी कामावरून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह पाहिली. आज देखील या नारिंगी क्रिकेट क्लबच्या विरारच्या क्रीडा नगरीमध्ये ज्याला आपण नाव दिलेलं आहे ॲडव्होकेट GD सकपाळ साहेब क्रीडा नगरी, आणि पुढच्या वर्षी 25वे वर्ष रौप्य महोत्सवी वर्ष, या ठिकाणी या मैदानाचं एक वेगळं रूप पाहायला मिळेल. आणि कालच आम्ही म्हटलं की या मैदानामध्ये 25वे वर्ष कसं साजरं होईल, ज्याची एक वेगळी सुरुवात आपण पाहणार आहोत. आणि यस, सुरुवात करूया. देवारे गावचे आदरणीय सुरेश भवणे साहेब समाजसेवक, ते देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी उपस्थित. यांच्या देखील वेगवेगळ्या स्पर्धा आहेत येणाऱ्या दिवसामध्ये. 7 तारखेला एप्रिलच्या आंबवली, त्याचप्रमाणे जावळेगावची स्पर्धा, बोरिवली चिक्कुवाडी, ज्या ठिकाणी 16,766, 9,999 आणि 3,333 अशी 3 पारितोषिक आहेत. संदीप बांशे जावळे यांनी आता डिक्लेअर करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे संदीप खाडे आंबवली यांनी देखील सांगितलं 7 एप्रिलला स्पर्धा, 14 एप्रिल
आपण पाहिलं तर नायणे गावची स्पर्धा आहे चिकवाडीच्या मैदानात 14 एप्रिल. 10 तारखेला अनिल शेठ रटाटे यांच्या माध्यमातून स्पर्धा चिकवाडी बोरिवली. 17 तारखेला खारी जितेंद्र चोरगे आणि रानवली चेतन शिगवण. काल देखील चेतन शिगवण यांचं धन्यवाद, ज्यांनी ज्या प्रकारे समालोचनासाठी देखील काही पारितोषिकं या ठिकाणी देण्यात आलेली आहेत. तर पुन्हा एकदा जाऊया गोलंदाजीसाठी येते शुभम. पहिला चेंडू ऑफ कटर डाव्या एष्टी बाहेर, बॉल कटर होऊ शकला नाही, सरळ निघून गेला. पंचांचा इशारा येतोय वाईट अवांतर धाव. खूप कमी धाव संख्या तुम्हाला डिफेंड करायची आहे. तुकाराम सर खूप चांगल्या प्रकारे गोलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. यानंतर फायनलची तयारी दोन्ही संघांना ज्या प्रकारे प्रशांत आदवडे सर देखील त्या ठिकाणी उपस्थित राहतील. सचिन माळी यांचं पण निवेदन आणि ऐकणार आहोत. सूत्रसंचालन. फुलटा चेंडू, चेंडू डीपला प्रोटेक्शन घेतलेले स्वतः सचिन गागरुमेत, मात्र चेंडू सीमा पार आहे तर चौकार नो. आणि त्यानंतर हा चौकार डीजे. 10 संख्या 5. दुनिया जमिनीवरती पकडती या कॅच, जिंकता संघ अपुला करती आनंदाने हो नाच, आनंदाने हो नाच करती, आनंदाने हो नाच, आनंदाने हो नाच करती, डीजे मयूर, आनंदाने डीजे हो श्री नाच. फुल ऑन करा था, फुल ऑन. गाना भी ऐसा बजे. अब आखरी पडाव पर हमें. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा शुभम. आता मात्र कव्हरच्या वरून जागा बनवलेली आहे. चेंडू येतोय कव्हरला, हा येतोय खणखणीत दणदणीत चौकार. म्युझिक. गावकरी हो त्यांचे कौतुक करती छान, गावकरी हो त्यांचे कौतुक करती छान. हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान, हे कुणबी चषक आहे माझ्या मंडणगडची शान. थँक्यू. धाव संख्या बॅक टू बॅक आपल्याला चौकार पाहायला मिळत आहेत. ऑफ कटर टप्पा पडला थोडंसं बाहेर, मात्र चांगलं कव्हरला खेळलेला, टायमिंग करून खेळलेला फटका. पुढचा चेंडू स्लोवर बन, चांगला पिक केलेला आहे. खेळाडू त्या ठिकाणी आहे स्वतः जोपर्यंत फील्ड करून थ्रो करेपर्यंत एक धाव. एकूण धाव संख्या 10. 6 धावांची गरज. विजय षटकार येणार का गणेश? जसा श्री गणेशने केलेला स्पर्धेमध्ये पहिलं षटक घेऊन, आणि ते षटक करण्याची संधी प्रशांत सरांनी जी सुरुवात केली तेव्हा मलाच मिळाली. आणि गणेश कालपासून ज्या प्रकारचं योगदान देतोय, मगाशी मी प्रशांत सरांना देखील तेच म्हणालो की मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्कोरर म्हणून पण जशी पंच परीक्षा असते त्याप्रमाणे स्कोरिंगची देखील परीक्षा असते, ती नक्की तू पूर्ण करावीस. तुला देखील आम्ही वेगळ्या ठिकाणी घेऊन जाऊ. राऊंड द विकेट. षटकाराने शेवट करणार का अजय? आणि षटकाराने शेवट आणि आउट ऑफ द पार्क. फायनल मध्ये चिंचाळी संघ. काय दिमागात प्रवेश. एकतर्फी अभिनय पाहायला मिळाला. बॅटिंगचा क्लास, गोलंदाजीचा क्लास आणि फायनल उंबरशेत विरुद्ध चिंचाळी. हार्दिक अभिनंदन. स्वाभिमान कुणबी समाजाचा त्यांना आहे अभिमान, आहे अभिमान त्यांना आहे अभिमान, आहे अभिमान त्यांना आहे अभिमान. संघटित विचारांचे. थँक्यू. सर्व संघांना विनंती आहे इतका